पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आहे मी रानात। तर रानात असल्यामुळं बघा आता इथं जांभळाचं झाड आहे आणि जांभळाच्या झाडापाशी मी रानात आहे आज। तर रानात आहे तर आज काय बोरची थोडं पाईपलाईनची फिटिंग होती, म्हणजेच दोन आपले बोर नवीन घेतला होता, त्याला कॉक टाकले तर फिटर येणार होते, मग थांबलो होतो। फिटर दुपारी येतो म्हणले होते, मग सकाळी काय केलं, सगळी आपली साईडला लिंबुनी आहे। आता जांभळाच्या झाडात मी थांबलोय, साईडला सगळी लिंबुनी आहे, तर त्या लिंबुनीला दंड केले। तर मला आता पाईप टाकून दिला की दंडादंडाने सगळ्या लिंबुनीला पाणी जाईल, तर ते चालू आहे काम। आणि काही लिंबुनी आहे ते कट करायचं काम चालू आहे। मी थोडेसे फांट्या होत्या खाली, त्या पण बसल्या बसल्या मला कट करून घेऊ। लिंबुनीच्या फांट्या होत्या आणि पुन्हा दंड बी होतील आणि ते कॉक पण बसून घेतले आता सकाळून। आता दुपारी वाजल्यात जवळपास आता 1 वाजली दुपारची, पण असं ऊन बेकार पडले। आता उन्हाळा कसा लागलाय बघा, तुमच्याकडे पण ऊन बेकार असेल दुपारी। तर ती जांभळाची सावली रानात झाड असल्यावर एक फायदा होतो, जांभळी झाड असल्यावर रानात। तर चला आता काय काम चाललंय बघू। दीपाली ते सर्वजण आहेत, तर त्यांना पण मी दाखवतो त्यांचं काय काम चाललंय ते। हा कोणचे काका, बामन काका, तुम्ही घरी चाललात का? बरं बरं, हा। पण आता कोणच्या कोणच्या काटायच्यात मला कसं कळायचं? हा हा हा, खाली जेवढा आहे तेवढा काटायचा, ते पलीकडची त्याच्या हा खाणार कसं, जसं बारीक बारीक खालच्या त्याच काटतो, वरच्या राहून देतो। ती काटली का? काटली पाहिजे काटायची, त्याच लेवलनी काटू का? ही मोठी बी बरं बरं। त्याला लिंब येत आता हा हा, पण लिंब बघून जमल का? नाही लिंब बघून नाही जमणार, कारण काय होईल, लिंब जर म्हणलं तर मग खाली घुसता येणार नाही। ती वरची काटाय ना, ती वरची नाही काटायची का? ही खाल्ली फक्त। बरं बरं, हा ती एक त्याच्यामुळं हा ही इकडे घ्यायची हा आणि इकडून अशी इकडे आधी का अशी कापायची। हा हा, लिंब होय, बघत लिंबाचा दीपाली राहून दे, मग गोळा करू, राहून दे, तिथेच राहून दीपा। तर मित्रांनो काय आहे, आता पाणी बी चालू आहे पाठीमाग लिंबुनीला काही, आणि काही फांटे तोडण्याचं काम चालत। मी तुम्हाला दाखवतो फांट्या। आता मी बसलो इथं, काटलंय वर फांट्या, समोर अजून काटायच्या त्या पण दाखवतो। वेळ अजून ते कशी उचलून चालली जांभळा खाली, तिकडे पलीकडे जांभळा खाली चालले, आणि दीपालीकडे पाठीमाग पाणी देते, असं चाललंय नियोजन। तर अंधार बी पडतोय, बाहेर ऊन लय असल्यामुळं। तर समोर दाखवतो मी। हा दादूश पप्पा बघा, हे बघा दिसत का काट्या काढतोय, काय चाललंय? लिंबूच्या फांट्या काढतोय रे। हा होय, एक दोन राहिले ना, म्हणजे सगळीकडे असं जाता येईल। हा लिंबू पडले की जास्त बी येते, हा खालच्या फांट्या काढतोय, ही करवते हा, आणि काढतोय फांट्या। चालतंय हा चालतंय, तू जा दुकान चालू गिराईक येईन। हा आता वाजले असतात 2 नाही, हे 1.5। चला तर मी चालले आता घरी, कारण गिराईक आलंय, त्याच्यामुळे मी जाऊ का घरी आता? दुकान तरी उघडते आहे ना, आज तर रविवारचे काय लेकरं येणार नाहीत शाळेतले, तर तुम्हाला दाखवते दादूश पप्पा काय करते ते। तर बघा इथं फांटी काटली, एक इथं काटली, त्याच्यामुळे कमी आहे। आधी वरचं पलीकडे खाली आली नाही बघा, इकडे खाली पार जाता येत नाही, घुसता येत नाही। पलीकडे बघा लिंबून जाम झाली, ती मोठी फांटी काटायची, म्हणजे पलीकडे घुसता येईन, बसता येईन झाडाखाली। आणि लिंब आले आणि वरचे पडले तर ते पण गोळा करता येतील, त्याच्यामुळे चाललंय फांटी काटणं। तर दीदीन विरासीच्या सावलीत बसलेत, आणि इकडे बाहेर जर बघायला गेलं तर ऊन इतकं बेकार पडलंय की बेकार आहे एकदम। झाड छान काढलंय। दुसरं बघा दीपाली मॅडम पण आल्यात पाणी बघायला। सकाळपासून चालू आहे रानातलंच काम, दंड करणं किंवा आता कॉक बसून घेतले रविवारी। हा आज बरं का, गेलं तर बरं होईल ना, बाजार आहे, ऐक ना, अरे आता जायचं दुकान सारखंच बंद राहतंय आपलं। आता बघ ना, ऐक ना, आज काय केलं, सगळे दंड करून घेतले। बरं कॉक बसून घेतली, खालचा कॉक, वरचा कॉक, स्टार्टरची पेटी, मग आता त्याच्यात गेली दुपार, दंड करण्यात गेली। आता दुपारून राहिले, तर आता सगळेच म्हणतील की बाबा बोर्ड नवीन घेतला, तर मग थोडंसं चेक करून बघा। या 2-3 तास चालतं। पाणी दे मला प्यायला, पाणी पिऊन दे मला। आता थांब 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 थांब, गाडी गारवला काय झालंय मित्रांनो, आता वाजल्यात 5 जवळपास बरं का, असं वातावरण झाले। हे लिंबुनी काढता काढता नको नको झाले, 2-3 बरेच झाडं झालेत, फक्त आता एवढे 2 झाडं राहिलेत। 6 वाजेपर्यंत होऊ शकतात, पण बघू आता उद्याच करू, कटाळलोय सकाळ धरून। आणि एवढं एक झाड करतो आणि मग जातो घरी। घरी पुन्हा लय उद्योग आहे सकाळ धरून लिंबुनीच्या बागातच आहे, कारण काय काय केलं हे पण मी सांगतो। त्याच्या अगोदर आता मला आष्टीला जायचं आहे ना, 5-6 वाजता जातो मी आष्टीला। थोडं काम राहिले करतो का, इकडे बघा कशा काट्या आहेत, ती पूर्ण लिंबुनी मी खालून डाळली, एवढे काटे टोचत आहेत की सांगायचंच नाही।
इकडून बघा पूर्ण डाळी. आता ही काडी एक फांटी काढायची, इकडं लई काठी तिकडे फांटी एक तोडली की मग लिंबूने असं स्वच्छ होईल. तर आजचा व्हिडिओ आहे ना मी पूर्ण दाखवतो. आज काय अवतार बी बेकार झाला मित्रांनो, म्हणजे आपलं हे. तर आज एवढा अवतार बेकार झालाय की बघा एकदम अवतार बेकार झालाय. फांट्या काढतो, एवढ्या काट्या तुम्हाला दाखवतो. हातात लई काटे मोडतात, वरून डोक्याला टोचतात खाली. आता ही मोकळं झालंय म्हणून पाठीमागे दिसतंय. समोर मी तुम्हाला दाखवतो की लिंबुनीचे जे काटे आणि लिंबुनीच्या फांट्या काढतोय दिवसभर. तर नको झालं तर तुम्हाला दाखवतो काट्या कशा टोचतात. तर काही पाठीमागे कशा काट्यात इकडं राहिल्यात, इकडं काटल्यात. तर हे बघा हे असे फांट्यात दुसरे लाकडं घुसलेत, हे पण काढायचे. बघा इथं फांटी आहे, इकडं खाली पण फांटी. खाली तर इथं कसं लिंब पडली काढता येत नाही. ही फांटी खालच्या कट करायच्यात. हे काय कुऱ्हाडीने वगैरे येळेने तुटत नाहीत, कटरनी नाही तुटत. मग असं बघा कसं धारदार हत्यारी काय म्हणते त्याला, हॅक्सा. तसं हॅक्साने कर 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 कापायचं, मगच फांट्या तुटत्यात आणि काटे टोचत नाहीत. थोडं राहिले एवढं घेतो करून काम, तुम्हाला दाखवतो नंतर. आपला बोर बीर वगैरे तिकडे काही कॉक बीक टाकले ते पण दाखवतो नंतर. तर घेतो एवढं एक झाड उरकून. आता मित्रांनो ही झाड कसं काटावा, इतकंच काटे येतं बघा. तुम्हाला समोरून दाखवतो, इकडं दिसते ना काटे माझ्या फांटीला. असं आज जायचं म्हणलं ना तर लयच अवघड आहे. मी दाखवतो तरी तुम्हाला एकदा. आता कसं याचं बुड तिथं, हात हिथं का किती फांट्या का तळाला एकदम जमिनीला. खालच्या काटल्या ना तर मग वर काय होतं, जात येतं इकडं पलीकडं जात येत नाही. एवढ्या फांट्या झाल्यात ना लिंबुनीला, काटेच काटे. ते वर राही ना का, पण खाली बुडात आहे ना, बुडात एवढ्या काट्या नसल्या पाहिजे. त्या काटायच्यात. ही जरा टाईमच लागेल ह्याला काटायला, पण बघू आता जेवढं होईल तेवढं घेतो काटून मी आता. दश पप्पानी दुपारी जेवण नव्हतं केलं, पाणी नाही, जेवण नाही, काय नाही. चहा प्यायला सगळेजण. आता किती वाजले? आता पर 5-5:30 वाजून गेलेत. मी एकदा दुपारी जेवण केलं, ती बी थोडं दुपारी नाही, सकाळीच केलं. तेच ना, ते मी फिटर आले गडबडच खाल्लं. कॉक टाकायला फिटर आले ते मी पुन्हा आलो. आता काय हे सगळे लिंबुण्या झाले, फक्त एक झाड राहिले पाठीमागे. आता उद्या करू एक झाड. त्याच्या 2-3 फांट्या राहिल्यात, तेवढ्या फांट्या काढल्या की काम झालं आपलं. आणि मला पाणी तू नव्हतं आणलं. तर ही दीपाने काय केलं बरं का, म्हणायचं होतं आता चहा आणला, बिस्किट आणलं होतं, पण पाणी नव्हतं आणलं. आज कॉक बसला होता ना आपण, मग लगेच काय केलं, नुसतं बटन दाबलं, इकडे वर एक कॉक काढला, लगेच बाटली भरून घेतली. पाणी नाही आणलं तरी बागत आहे. आता येऊन पुढे रानात पाणी आणण्याची गरज नाही आपल्याला. जर ताण लागली तर इथंच आपलं एक बाटली इथंच ठेवायची, तेच पाणी प्यायचं. आता काय एक फांटी आहे काटली ना, पाठीमागचं झाड राहिले ते उद्या काटू, मग झालं सगळे झाडच काटून झाले. बरं, मग दुकान उघड आहे, मला जावं लागेल. दुकान चालू आहे? हा, जा दुकान. एवढं करतो ओके एकदम. आज लय काम केले आज. चहा मी पितो, बाटली ती घेऊन येतो, चहा पितो. तू दुकानावर जाता. जाऊ का मी दादा खाली? आता आम्ही येणार नाही दादा, तुला थांबायची पिल्लू. हो का, हे हो का आमच्या दादाला, तुला काय थांबायची तर चल ना घरी बाळा. चहा प्याला का? आ सोन्या, विराजला कशाला ठेवती? विराजला पण घेऊन जा ना. काटे तिथं रे, लय काटे झाली तिथं. हो सगळे काटे झाले राहणार. होय बरं, आलो तर आम्ही काय 2-3 फांट्या काटले का आलो तर आम्ही. हा 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 राहिली एक झाड. ओ ओ बरं आहे चालतंय. विराज हा इकडेच थांबतो, इकडे थांब. मी थोडा अजून गोळा करतो हे सगळं काटलेलं. बोरला कॉक टाकून घेतलेत, तर बोरला बी कॉक टाकून घेतलेत असे की ही कॉक आहे घरी जायला. घरी पाणी प्यायचं असलं तर सरळ करायचं, घरी जाईन. आणि इकडं सध्याला तर चालूच आहे कॉक, इकडं पाणी चालूच आहे. इथं लिंबुनीला, इकडं पलीकडे लिंबुनीला पाईप टाकले सगळे, लिंबुनीला बागल पाणी, त्यामुळे 2 कॉक टाकलेत. आता कसं आहे, मोटर चालू केली इथं की इकडं पाणी प्यायचं असलं तिथं लिंबुनीत लगेच पाणी प्यायला होऊन देता बी येईल. आणि स्पेशल जर घरी न्यायचं असलं तर कॉक सरळ करायचा, घरी पण पाणी इकडं चाललं आहे आपलं. चला आता अंधार पडला आहे पूर्ण, पण काय आहे म्हणलं आज सुट्टी घेतलेली, इथं होता येईल एवढं काम आवरतं येऊ आपण. तर चला आता इकडं बघा कसं खाली असं घुसता येत नव्हतं, इतके काटे चालते. पाहिले तर असलं व्हिडिओमध्ये, पण आता बघा असं सगळं आज काटून ठेवलं. हे पलीकडं इकडं विराज, तिकडं विराज ना मागं पळतोय. जा तू आता घरी, जात्रा ठेव तिथं, मी करतो गोळा सगळं. जा घरी तू.
हे मी काट्या गोळा करतोय आता, मला काट्या गोळा करून यायचंय. विराज तू घरी जा आता. जा तू घरी जा आता मम्मीकडं. अंधार पडला तर घरी जा. हा जा, मी येतो मागून. करतो गोळा अजून हाय टाईम. पूर्ण अंधार पडलाय, सूर्य मावाळाय. पण घेतो थोडं जेवर हाय वेळ तोवर अंधार पडायच्या दुगर गोळा करून. तर काय होतं मग पूजा करून घेतली बोरची, तेव्हापासून पाणी पिता येते राहणार. आता काही घरी जायची गरज नाही किंवा घरी जाऊन पाणी आणायची गरज नाही. वेळ अजून तिथे येतो आता. झोपले तिथं लाईट लागली, तिथं बास टाकली, तिथं झोपले वेळ अजून. ते आता आराम चालू त्यांचा. जा जा. हा घेतो मी, थोडं आवरून घेतो, येतो थोडंसं. थोड्या काट्या राहिल्या तेवढं काढतो ना. बरं आहे बरं आहे. काय करतो इकडे नको येऊ, काटे तिकडे थांब, मी आलो तिथं. विराज तेच थांब, काटे सगळे पुढे बघ इथं काय ती काटे येत. काय म्हणते मम्मी? हो काय तुला मम्मीला आम्ही दोघं मम्मी काका आम्ही भूते. मम्मी भूते. हो हो भूते मी. हो कल्याणी भूत आलंय, भूत भूते 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 भूते. चला चला चला, भूते भूते भूते. चला संध्याकाळी 7:30 वाजल्यात. का दिवा लावला वाट ना. बेल बी आता पाणी दिल्यापासून थोडा हिरवा झालाय. चला घरी. चला आता घरी, लय टाइम झाला, सकाळ धरून काम चालू आहे. तर बघा आत्ता आलोय मी रानातून आलोय. म्हणजे आत्ता रानातून आलो, थोडंसं हातपाय धुतले वगैरे. आणि संध्याकाळच्या वाजल्यात 8. अजून जेवण करायचंय. पण ह्याच्या आधीवर एक गाडी बंद पडलेली. ती सकाळी म्हणजे रात्रीच फोन आलता. सकाळी म्हणलं होतं की बाबा संध्याकाळी येईन मी. तर मग 2 एक तर सकाळ आणि संध्याकाळ जायचं होतं, ते दोन्ही हुकले. म्हणजे सकाळी तर गेलो नाही आणि संध्याकाळी बी गेलो नाही. तर म्हणलं चला आत्ता जावा, गाडी नीट करावा. एक गाडी आहे इथून 2 किलोमीटर अंतर आहे गावातच आहे. ती गाडी नीट करायची, बंद पडली आहे शाईन गाडी. तर ती पण काम आहे. आता इतके दिवसभर तर रानात काम केलंय, म्हणजे एवढं काम केलंय तुम्हाला हेडूमध्ये दाखवलंय, दंड वगैरे सगळं समजा लिंबुनीचं. आता जायची गाडी नीट करायला. जर दाखवता आलं तर दाखवील, आणि अंधार असला तर दिसायचं नाही. पण बघू आता, चला गाडी नीट करायला जायची. मला जायचं 2 किलोमीटर आता. तर आता कोणाकोणाचं काय चाललंय तर विराज इथं अंधारातच बसलाय. तर विराज अंधारात आहे. दीपाचं काय चाललंय बघावं लागेल. बाई तू झोपली. दीपा मी येऊ का? बरं तू जेवण कर ना. बरं येतो माघारी, मग करू जेवण. चला. तर संध्याकाळी बघा कसं वातावरण झालं. तिकडं गाडी लावली माझी, आणि बघू चला तिकडं लांब जायची, तिकडं बरं 2 किलोमीटर. अण्णा पकड पाहिली का? हा लाल पकड.